नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि महाराष्ट्र सेट 2024चा रिझल्ट लागलेला आहे आणि महाराष्ट्र सेट पास झालेल्या क्वालिफाय झालेल्या सर्व कॅन्डिडेट्सना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या प्रवासासाठी सुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. पुढच्या काही महत्त्वाच्या अपडेट्ससाठी गोष्टींसाठी जे काही पुढचा प्रवास आहे, आता सेट झालं म्हणल्यानंतर संपला असं नसून आता तर हे एक वेगळ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. हे पहिलं पाऊल आहे. तर खूप काही गोष्टी पुढे करायच्या आहेत. PhD करायची असेल, काही जणांची होत असेल, काही जणांची झाली असेल, नेट करायचं असेल म्हणजे अपग्रेड करायचं असेल, स्वतःला असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय करायचं असेल, CHB वर कुठे जॉईन व्हायचं असेल, खूप काही गोष्टी जे आपल्या फील्डशी रिलेटेड आहेत. तर प्रवास हा इथे थांबत नसून एक सुंदर आणखी यापेक्षाही चांगल्या प्रवासाचं हे एक सुरुवात असं आहे फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की चॅनलशी जुडून राहा आणि जे कॅन्डिडेट्स कोणत्या ना कोणत्या कारणास्तव क्वालिफाय नाही करू शकले महाराष्ट्र सेट एक्झाम, तर त्यांना माझं इतकंच म्हणणं आहे की या वेळेस नाही झालं तर पुढच्या वेळेस नक्की होईल. जर तुम्ही योग्य दिशेने जर तुमचं अभ्यास किंवा मेहनत ठेवत असाल तर प्रयत्न करत राहा आणि नक्कीच एका दिवशी तुम्ही नक्कीच क्लिक होताल. काही वेळेस खूप काही कारणं येतात, अडथळे येतात, त्यावेळेस योग्य वेळ नसते, कदाचित आपल्यापेक्षा कोणाला तर आणखी एकाला जास्त गरज असेल, तर संधी लिमिटेड आहेत. संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज लिमिटेड आहेत. क्वालिफाय होण्याचे जे पर्सेंटेज आहे ते लिमिटेड आहे. 6.66 असं काहीतरी यावेळेस लागलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, काही वेळेस यशापेक्षा जास्त अपयश शिकवतो आपल्याला. तर कुठेतरी आणखी आपल्याला तेवढं सक्षम बनायचं असेल, कुठेतरी तुम्हाला आणखी जास्त पुढे ग्रो करायचा असेल, तुमचा अभ्यास आहे तो कमी जरी नाही पडला असेल तरी ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही या प्रवासामध्ये आणखीन चांगल्या रीतीने घडू शकणार असाल, तर पॉझिटिव्ह साईड जे आहे ज्यामुळे तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम नाही निघालं, तर याचं निगेटिव्ह साईड बघण्यापेक्षा ते का नाही निघाले याचं पॉझिटिव्ह साईड सुद्धा तुम्ही बघून त्यातून ते हे जे आहे यातून काय शिकायला भेटेल. जे तुम्ही आज नाही क्वालिफाय झालात, हो तुमची इच्छा होती, जरी तुम्हाला यावेळेस गरज होती, इच्छा होती, तरी जरी नाही झालात तरी मग यातून तुम्हाला युनिव्हर्सला किंवा ज्या काही हे जे काही घडतं त्याच्यामागे काहीतरी एक रिझन असतं. ते रिझन अनालायसिस करायचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये असं काही राहिलं ज्याच्यामुळे तुम्हाला हे होऊ शकलं नाही, जर काही चुका असतील, काही सुधारणा करायची असतील स्वतःमध्ये ॲज अ ह्युमन बिईंग तुम्हाला ग्रो करायचं असेल, आणि सर्वात नंतर सगळं झाल्यानंतर अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी जे सगळ्यात मोठी एनर्जी एक्झिस्ट करते देवावरती सोडायला पाहिजे की इथपर्यंत माझं होतं, आता तू जे आहे ते बघून घे. तर काही वेळेस पूर्ण सरेंडर करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. तर तेवढ्याच इमानदारीनं आता आणखी एकदा प्रवासाला लागा, अभ्यासाला लागा आणि फक्त सर्टिफिकेटवरती डेट बदलेल, तुम्ही क्वालिफाय झालात असं समजून जे काही तुमचे विकनेसेस राहिलेत त्याच्यावरती काम करा आणि लगेच पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर करा. नेट आहे, सेट आहे, फक्त तुमचं जे आहे आज यावर्षी होण्याचं पुढच्या वर्षी फक्त तारीख बदलून येईल, पण तुमचं जे उद्देश नक्की तुम्ही गाठाल. तर फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पेट एक्झाम बद्दल बोलणार आहे. म्हणजेच SRTMU युनिव्हर्सिटी नांदेड जे आहे याचं पेट नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये ते नोटिफिकेशन या ठिकाणी दाखवते. तर या ठिकाणी बघा, हे जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये देण्यात आलेलं आहे की 31/8/2024 रोजी हे परीक्षा घेण्यात येईल आणि 1/8/2024 पासून फॉर्म ऍक्सेप्ट करायला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्याचं प्रोसिजर ऑनलाईनच आहे. आणि यामध्ये तुम्ही www.srtmun जे वेबसाईट आहे SRTMUN ची ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला वरतीच सगळ्यात वरती नोटिफिकेशन दिसेल पेट SRTMU या लिंकवरती जाऊन तुम्ही पेटचं फॉर्म रजिस्ट्रेशन करू शकता आणि पेटसाठी अप्लाय करू शकता. आणि पेट दिल्यानंतर काय आणि हे नोटिफिकेशन मी तुमच्यासोबत दाखवण्याचं या ठिकाणी मला असं वाटले की काही जणांना गरज, आता सेट झालेला आहे, सेट झाल्यानंतर तुम्हाला एक्झम्पशन भेटतं, नेट झालं, सेट झालं तर तुम्हाला डायरेक्ट एक्झम्पशन भेटतं. पेट एक्झाम तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तर तुम्हाला PhD लगेच सेट झाल्या काही जणांना PhDला ॲडमिशन भेटण्यासाठी वेट करावं लागतं. तर SRTMU माझी PhD SRTMU अंडरच चालू आहे.
तर अशी खूप सुंदर अशी चांगली युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी खूप काही गोष्टीपासून आपल्याला आधार भेटतं आणि आपल्याला PhD ऍडमिशन घेऊन त्या ठिकाणी आपलं पुढचं प्रवास आपण स्टार्ट करू शकतो, एक नवीन जर्नी सुरुवात करू शकतो. पेट झाल्यानंतर काय आणि सेट, मी तुमच्यासोबत हे माहिती जे शेअर करत आहे, मला असं वाटलं की खूप जणांना आता महाराष्ट्र सेट झालेला असेल तर तुम्ही पेटला डायरेक्ट PhD ला ऍडमिशन घेऊ शकता आणि या अप्रोचनं मी हे व्हिडिओ बनवत आहे की याची पॉसिबिलिटीज काय काय आहेत पुढे, म्हणजे काय काय गोष्टी, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत. तर फ्रेंड्स, या ठिकाणी बघा, मला सगळ्यात अगोदर तुम्हाला हे म्हणायचं आहे की SRTMU पेट 2024 फॉर PhD ऍडमिशन. तर तुम्ही पेट दिल्यानंतर जर तुम्ही क्वालिफाय झालात पेट परीक्षामध्ये, तर ज्यांचं सेट नेट नसेल तर त्यांना पेट दिल्यानंतर सुद्धा ऍडमिशन भेटतं. तर ते लोक डायरेक्ट, आणि सेट झालं नेट झाला असेल तर तुम्हाला एक्झम्पशन भेटतं. तर अशा पद्धतीनं पेटवरनं सुद्धा 60% पर्यंत जागा भरले जातात PhD ऍडमिशनसाठी, सगळ्या विषयामध्ये आले. मग PhD झाल्यानंतर आपल्याला पॉसिबिलिटीज काय काय आहेत फ्रेंड्स, तर या ठिकाणी आपल्याला खूप काही गोष्टींची पॉसिबिलिटीज म्हणजे अपॉर्च्युनिटीज, संधी आहेत पुढे. तर PhD ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला फेलोशिपची या ठिकाणी संधी भेटते. PhD करताना तुम्हाला जर तुम्ही मराठा कॅटेगरीतून, म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्हाला बेसिकली या ठिकाणी फेलोशिप सुद्धा मिळवता येतं. खूप जण वेगवेगळ्या कॅटेगरीतून असतात. जे SC असतील त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर्फे फेलोशिप भेटतं, भारती. नंतर जे ओपन मराठा आहेत त्यांच्यासाठी सारथी, नंतर OBC साठी महाज्योती, असे वेगवेगळे या ठिकाणी फेलोशिप्स दिलेले आहेत. तर आपण फेलोशिप घेऊन PhD साठी PhD करू शकतो. म्हणजे PhD करण्यासाठी आपल्याला फेलोशिप, एक फायनान्शियल सपोर्ट म्हणून आपल्याला फेलोशिप भेटते 35 ते 40 हजार सुरुवातीच्या 3 वर्षी. म्हणजे PhD झाल्या, सुरुवातीला PhD ला ऍडमिशन घेतल्यानंतर सुरुवातीचे 3 वर्ष आपल्याला 40 हजारापर्यंत अमाऊंट भेटते आणि त्यानंतर शेवटचे 2 वर्ष म्हणजे SRF टू JRF टू SRF कन्वर्ट झाल्यानंतर, सिनियर रिसर्च फेलोशिप झाल्यानंतर त्या ठिकाणी 50 हजारापर्यंत आपल्याला फेलोशिप भेटते. तर जे UGCच्या गाईडलाईन्स प्रमाणे जितकी फेलोशिप आहे तितकी फेलोशिप आपल्याला भेटते फ्रेंड्स. तर PhD ऍडमिशन भेटतं आपल्याला, हायर एज्युकेशन मधली सगळ्यात मोठी डिग्री आपण करत आहोत. PhD ऍडमिशन भेटतं म्हणजे आपली कुठेतरी वाटचाल होते. म्हणजे PhD क्वालिफाय झाल्यानंतर आपण सिनियर असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो. इतकी मोठी डिग्री घ्यायलो, डॉक्टरेट डिग्री मिळवायलो आणि सोबत ते करायला आपल्याला फायनान्शियल सपोर्ट आणि बेसिक एक मंथली अर्निंग सुद्धा एक 50 हजार पर्यंत सपोर्ट भेटणार आहे. तर हे कसं भेटेल, तर सेट नेट असेल तर भेटेल किंवा पेट एक्झाम पास व्हावं लागेल. तर पेटसाठी तुम्ही आता एलिजिबल आहात, म्हणजे त्यासाठी काय आहे क्रायटेरिया, तर तुमचं मास्टर्स झालं पाहिजे. म्हणजे आता माझं BCom आहे, MCom आहे, तर MCom मध्ये मला 50% जास्त मार्क असतील तर मी हे एक्झाम देऊ शकते. तर मास्टर्स झालेला असेल, तुमचं कोणत्याही स्ट्रीम मधून असेल, BA, BSc, BCom, कोणत्याही स्ट्रीम मधून कोणत्याही विषयामध्ये मास्टर झाला असेल तर तुम्ही त्या मास्टर्स मधून पेट एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्या विषयासाठी तुम्ही PhD ला ऍडमिशन मिळवू शकता. आणि तिसरा आहे PhD. पेट झाल्यानंतर PhD ला ऍडमिशन झालं तर PhD करत असताल तर तुमचं एक वेगळं स्टँडर्ड वाढतं फ्रेंड्स सोसायटीमध्ये. आणि थोड्याशा वर्षात तुम्ही डॉक्टरेट होणार असतात, तर तुम्ही डॉक्टरेट झाल्यानंतर तुम्ही क्वालिफाय होता असिस्टंट प्रोफेसर परमनंट पोस्टसाठी. आणि PhD करत करत सुद्धा तुम्ही जॉब करू शकता आणि त्यामधून तुम्हाला तुमचं टीचिंग स्किल्स वगैरे डेव्हलप करता येते. फेलोशिप भेटतं ते तर झालंच, पण टीचिंग स्किल्स डेव्हलप करता येतं, जॉब करता येतं. आणि तुम्हाला जे काही PhD मधून करत करत, म्हणजे रेग्युलर करत, जर फेलोशिपवर असाल तर रेग्युलर करावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला रेग्युलर म्हणजे जे काही त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटी जे गाईडलाईन्स आहेत, दररोजचे 6 घंटे त्या ठिकाणी जाणं, काही ठिकाणी बायोमेट्रिक आहे, काही ठिकाणी नाही. तर ज्या पद्धतीनं तुमची युनिव्हर्सिटी किंवा तुमचं रिसर्च सेंटरचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला रेग्युलर म्हणजे तिथे PhD फेलोशिप घेत असाल तर दररोज जावं लागेल. आणि जर फेलोशिप नसेल तर तुम्ही जॉब करू शकता ऍज अ कोर टीचर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. त्या ठिकाणी तुम्हाला 35-40 हजार, काही काही ठिकाणी 50 हजार पर्यंत पण चांगल्या कॉलेजेसमध्ये भेटतं. आणि जर साधे सुधे कॉलेजेस असतील तरी त्या ठिकाणी 15-20 हजार पर्यंत तुम्हाला अर्निंग होऊन जाते. तर हे काही पॉसिबिलिटीज आहेत. पेट झाल्यानंतर PhD ला ऍडमिशन भेटल्यानंतर काय, पेट झाल्यानंतर एकतर PhD ला ऍडमिशन भेटतं, फेलोशिप भेटते आणि जॉब भेटते. आणि सोबत तुम्ही शिकायला, तुम्ही डॉक्टरेट डिग्री मिळवणार आहात आणि पुढे त्याचे खूप काही फायदे आहेत.
तर SRTMU पेटचं मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवलं. 31 तारखेला तुमची परीक्षा आहे ह्याच महिन्यामध्ये, आणि तुम्ही आज जे काही 9-10 तारीख आहे तुम्ही लगेच जरी फॉर्म भरून घेतलात तर तुम्हाला 1 तारखेपासून फॉर्म्स जे आहे 23 तारखेपर्यंत आय गेस ते ऍक्सेप्ट करतील तुमचं फॉर्म. तर होईल तितक्या लवकर तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या, लवकर अप्लाय करून घ्या. आणि त्यासाठी आता पेटचं सिलेबस काय आहे ते मी तुमच्यासोबत या ठिकाणी 2 मिनिटात डिस्कस करते. तर सिलेबस जे आहे फ्रेंड्स, जे नेट सेटचं जे सिलेबस आहे त्याचं जर तुम्ही अभ्यास यापूर्वी केला असाल किंवा झालेला असेल, थोडी जरी तुम्हाला माहिती असेल, तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड सगळे MCQ क्वेश्चन असतील. तर पेपर फर्स्ट साठी जे आपलं बेसिक नेट आणि सेट साठी कॉमन जे पेपर आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी आहे, रिसर्चचे थोडे जास्त क्वेश्चन्स येतात. मग मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, त्यानंतर हायर एज्युकेशन्स, पीपल अँड एन्व्हायरमेंट, हे सगळे थोडेसे मिळून तेवढं हायर लेवलचं या ठिकाणी राहणार नाही. नेट सेट सारखं स्टँडर्ड राहणार नाही, तेवढं स्टँडर्डचं राहणार नाही. थोडंसं याची क्वालिटी, पेपरची क्वालिटी म्हणजे थोडेसे इझी काइंड ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला असतील, तरी सिलेबस तेच राहणार आहे. आणि पेपर सेकंड जर तुम्ही म्हणलात तर प्रत्येकाचं सब्जेक्ट रिलेटेड, म्हणजे प्रत्येकात आता BA करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे मास्टर्स ज्या विषयातून झालेलं आहे त्यांचे सब्जेक्ट ओरिएंटेड कोणते आहेत, नंतर BSc असेल तर त्यांचे वेगळे सब्जेक्ट्स असतील. तर आता BCom आहे तर MCom झालेले विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स, तर कॉमर्स पेपर सब्जेक्ट, जसं माझं सब्जेक्ट आहे कॉमर्स, तर कॉमर्सचं सिलेबस तुम्हाला SRTMU युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती भेटून जाईल. त्या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला तेच सिलेबस राहणार आहे, सिलेबस वेगळं काही राहणार नाही. म्हणजे वेगवेगळे विषय जे आहेत 10 आपल्याला त्याचाच अभ्यास त्या ठिकाणी राहणार आहे, आणि ते पण सोप्या पद्धतीत राहणार आहे. सोप्या क्वेश्चन्स वगैरे सगळे इझी त्या ठिकाणी विचारलेले असतील. पेपर सेकंड जे आहे कॉमर्स, तर कॉमर्सचे जे काही आपले तेच अकाउंटन्सी, नंतर बिझनेस फायनान्स, आता जे 10 सब्जेक्ट आहेत, बँकिंग आलं, त्यामध्ये मॅनेजमेंटचे 3-4, मार्केटिंग मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, नंतर इन्कम टॅक्स, स्टॅट, हे सगळेच क्वेश्चन्स मिळून आपल्याला लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेसचे हे सगळे टोटल 10 जे आपले नेट सेटला 10 वेगवेगळे युनिट दिलेले आहेत, 10 विषय आहेत, त्याच्याच रिलेटेड या ठिकाणी क्वेश्चन येतील, आणखी सोप्या पद्धतीत येणार आहेत. तर हे आहे आपलं सिलेबस आणि त्याचे काही डिटेल्स. आणि फ्रेंड्स, या ठिकाणी मी तुमच्यासोबत 1-2 मिनिटांमध्ये, आता आपल्याकडे 15 दिवस आहेत समजून चला, आणि 15 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण 0 पासून पेटला टार्गेट करायचं आहे. आणि पेटमध्ये क्वालिफाय जर व्हायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सिलेबसला गो थ्रू करावं लागेल. म्हणजे नेमकं सिलेबस काय आहे, 15 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही पेट इझिली क्रॅक करू शकता. त्या तितक्या हायर लेवलचे क्वेश्चन्स आणि हायर लेवलचे या ठिकाणी काही तुम्हाला खरंच अवघड जाईल असं काही नसते. तुम्ही 15 दिवसामध्ये, आपण त्याच स्ट्रीमने येतो, आपल्याला आपला विषय माहिती आहे थोडं तरी, आणि त्याचं पेपर फर्स्टचं थोडंसं नॉलेज आहे. आपण नेट सेटला आपण याच्यापूर्वी अभ्यास केलेले आहोत, नेट सेट सिलेबसला आपल्याला माहित आहे. तर तुम्ही हे नक्की तुम्ही पेटला तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तर पहिला आहे बघा फ्रेंड्स, सिलेबस गो थ्रू करा. त्यानंतर एकदा सिलेबस गेलात, सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे आहेत तुम्ही एकदा गो थ्रू केलात, तर त्याच्यानंतर PYQs तुम्ही थोडेसे PYQ ची प्रॅक्टिस करायची. आणि PYQ प्रॅक्टिस केल्यानंतर असे हे सगळे गोष्टी तुम्ही 15 दिवस फोकस स्टडी सोबत जर तुम्ही व्यवस्थित त्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलात, यासाठी फ्रेंड्स तुम्हाला खरंच लागणार आहे बघा की पॉझिटिव्ह माइंडसेट असलं पाहिजे. आणि कोणती परीक्षा असू दे, नेट असू दे, सेट असू दे, ह्यासाठी तुम्हाला योग्य जे आहे माइंडसेट ठेवलंच पाहिजे. स्वतःवरती कॉन्फिडन्स असलं पाहिजे आणि स्वतःवर ट्रस्ट असलंच पाहिजे. तर हे खूप आणि खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स. तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या. आणि हे सांगितलेलं आहे, कम्प्लीट फोकस जर 15 दिवस तुम्ही ठेवून अभ्यास केलात तर 100% हे सक्सेस तुमचं राहणार आहे. पेट पास होताल, PhD ला ऍडमिशन होईल आणि एक चांगली सुरुवात होईल, फेलोशिप भेटेल. आणि नंतर तुम्ही जर सेटनेट नसाल तर PhD करत करत तुम्ही सेटनेट सुद्धा क्वालिफाय होऊ शकता. तर फ्रेंड्स, हॅव पेशन्स, बी पॉझिटिव्ह अँड बी होपफुल. नेहमी पेशन्स ठेवा अभ्यास करताना, सक्सेस भेटेपर्यंत पॉझिटिव्ह राहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि उमेद कधी सोडू नका, कारण उम्मीद पे ही दुनिया कायम है. आणि सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी, आपल्या फील्डशी रिलेटेड आणि मला जे काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करतील असं वाटेल, मी तशा गोष्टींवरती नक्कीच व्हिडिओज बनवीन. चॅनलशी जुडून राहा. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.